हे धर्मांतराचं आहे का पक्षांतराचं आहे? कारण ह्याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत ते पक्षांतराच्या ज्या 22 साली झाल्या तशाच आहेत. अरे मला सरकारला माहित नाही कोणी आणलंय ते, काय चाललंय काय? आमिष दाखवणे, जबरदस्ती करू नये, फसवणूक करू नये, बळजबरी करू नये, दिशाभूल करू नये, धमकी देऊ नये, गैरवाजवी प्रभाव करू नये आणि कुठलाही लबाडीचा मार्ग स्वीकारू नये. आम्ही चालवतो ना, थांबू ना आपण तोपर्यंत. फुंडकर साहेब उत्तर देतील. पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे, म्हणजे होमचंच आहे. नाही, मग देवेंद्र फडणवीसांनीच यावं अशी माझी इच्छा आहे. त्यांचे राज्यमंत्री येतील ना गृह विभागाचे. म्हणून मी प्रश्न विचारला की होमने आणलं की लॉ अँड ज्युडिशरीने आणलं, त्याचं तर उत्तर मिळू देत. नाही येऊ देत, मी काय बोलायला सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न आहे की बिल आणलंय कोणी? तांत्रिक मुद्दा आहे. अरे मला सरकारला माहित नाही कोणी आणलंय ते, काय चाललंय काय? मी पहिलंच उत्तर दिलं ना, गृहच आहे ना. गृहच आहे सांगितलं ना मी. हो, पण हे सचिवालय सांगते, मंत्र्यांना माहित नाहीये कोणी आणलंय बिल. अच्छा, असं आहे काय? बरं झालं सांगितलं म्हणून ना. 25 वर्षात पहिल्यांदाच कळलं मला मुख्यमंत्री. ठीक आहे, चला सुरुवात करतो. सभापती महोदय, जे विधेयक क्रमांक 20 आपल्याकडे जे आलेलं आहे आणि धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करणारा प्रतिबंध करण्यासाठी तदानुवंशिक बाबींची तरतूद करण्यासाठी आणलेलं बिल आहे. आपल्या घटनेमध्ये 25व्या कलमाप्रमाणे आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि या 25 कलमानुसार आपल्याला कुठल्या धर्मात राहायचंय, कुठल्या धर्मात राहायचंय, कुठला धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे, कुठल्या धर्माप्रमाणे आपल्याला आपलं आचरण असलं पाहिजे, कुठल्या धर्माप्रमाणे आपली वागणूक असायला पाहिजे, याचे सगळे अधिकार या 25 मध्ये आपण दिलेले आहेत धर्मस्वातंत्र्याच्या. आणि साधारण कोणालाही धर्म हा त्याच्या जन्माप्रमाणे लागतो, की जन्माला आला की तो ज्या जन्माचा असतो ज्या जन्माप्रमाणे त्याचा धर्म लागतो आणि तो त्या धर्माप्रमाणे सतत त्याचं शिक्षण, त्याचं बाकीचं जे काय त्याच्यावरती जे संस्कार घडतात, त्याला जी काय आईवडिलांकडनं शिकवण मिळते, त्याला ज्या काही शाळेतनं शिक्षण मिळतं, या सगळ्या गोष्टीमध्ये एक धर्माचा फार मोठा पगडा त्याच्या डोक्यावर असतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य पुढे त्या धर्माप्रमाणे चालत असतं. आणि म्हणून हे बिल फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी हे सांगतो की या बिलाच्या बाजूने, या बिलाचं समर्थन करण्यासाठी मी उभा आहे, बिलाला समर्थन करणार आहे. पण बिलाला समर्थन करताना काही गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे. हे बिल आता मी वाचत होतो त्यावेळेला, आणि सर्वसाधारण बिल आलं की मी पहिली घटना बघतो की, कारण शेवटी हे सभागृह घटनेवर चालतं, की घटनेत तरतूद काय. मग हे बघितलं तर धर्मस्वातंत्र्याचं 25 नंबर बघत होतो आणि हळू चालता चालता माझं लक्ष 10 शेड्यूल कडे गेलं. मग माझ्या साधारण लक्षात आलं हे पूर्ण वाचताना, अरे हे बिल आणि पक्षांतर बिल, हे पक्षांतराचं तर बिल नाही ना, हे धर्मांतराचं आहे का पक्षांतराचं आहे? कारण ह्याच्यातल्या तरतुदी ज्या आहेत ते पक्षांतराच्या ज्या 22 साली झाल्या तशाच आहेत, की काय काय करू नये, आमिष दाखवणे, जबरदस्ती करू नये, फसवणूक करू नये, बळजबरी करू नये, दिशाभूल करू नये, धमकी देऊ नये,
गैरवाजवी प्रभाव करू नये आणि कुठलाही लबाडीचा मार्ग स्वीकारू नये. मी फार कन्फ्युज झालो की धर्मांतराचं आहे की पक्षांतराचं आहे. दोन्ही बिलं साधारण मला असं वाटलं की सारखी असावीत, म्हणून विरोध करावा की विरोध करू नये या मनस्थितीत होतो. नंतर मग परत एकदा बघितलं तर नाही, धर्मांतराचं बिल आहे. ठीक आहे, धर्मांतराच्या या बिलावरती बोलताना दोन गोष्टी मला आपल्याकडनं हव्यात की धर्मांतर जबरदस्तीने करूच नाही, जबरदस्तीने धर्मांतर होऊच नाही, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. का धर्म बदलावा, जबरदस्तीने धर्म का कोणाचा बदलून घ्यावा, आणि त्याला पूर्ण विरोध झालाच पाहिजे. परंतु आता हे जे बिल आणलंय, ह्या आत्ता आणणाऱ्या बिलाचा उद्देश काय? धर्मांतर तर शतके होते, आणि मग ह्याच्या पूर्वी जे धर्मांतर झाली, जी जबरदस्तीने झाली, दादागिरीने झाली, हे जे काय आपलं आहे ना, लबाडी, आमिष, फसवणूक, बळजबरी, ज्याच्यामुळे झालं, अशामुळे झालेल्या धर्मांतरावरती आपण कुठल्या कायद्याने कारवाई केली? काहीतरी कारवाई झाली असेल ना आपल्याकडे, ही सभागृहाला कळली पाहिजे की त्यावेळेला कुठला कायदा वापरला, की याच्यापूर्वी जर धर्मांतर झालं असेल, कोणी केलं असेल, तर त्यावेळेला कुठला कायदा वापरला. मग तो कायदा नाही, जिजिया तर फार जुना, आपला जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या नंतरचे कायदे. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काय धर्मांतर झालं नाही का? झालं. मग भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर IPC तुमचा आल्याच्या नंतर किंवा वेगवेगळे कायदे या घटनेच्या अनुषंगाने आल्याच्या नंतर जी धर्मांतरं झाली, याच्यावरती कुठल्या कायद्याने कारवाई झाली, आणि मग तो कायदा जर अस्तित्वात असेल तर ह्या नवीन कायद्याची गरज काय? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.